नमस्कार, मी डॉक्टर रॉय पाटणकर, झेन हॉस्पिटल चेंबूर मुंबई इथे मी पोटविकार तज्ञ आहे. आपला आजचा विषय पित्ताशयातले खडे. बरेच लोकांच्या मनात गैरसमजुती असतात की पित्ताशयाचे खडे हे आम्ल पित्ताशी कनेक्टेड आहे. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ल पित्त, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये रिफ्लक्स किंवा GERD म्हणतो, हे जठरातला ऍसिड छातीत येतं, त्याला आम्लपित्त म्हणतात किंवा रिफ्लक्स. दुसरे एक गैरसमज असते की अंगावर पित्त उठणं हे सहसा अर्टिकेरिया किंवा ॲलर्जी असते आणि ह्याच्याशी पित्ताशयाशी काही संबंध नाही. तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की पित्त म्हणजे बाईल ही यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये निर्माण होते आणि एक नळी असते कॉमन बाईल डक्ट, त्यातनं आतड्यात जाते, ज्यांनी फॅट किंवा प्रोटीनचं डायजेशन होतं. काही प्रमाणात हे पित्त पित्ताशयात स्टोअर केलं जातं. म्हणजे पित्ताशय हे फक्त स्टोरेज ऑर्गन आहे. ज्यावेळेला तुम्ही रिकामी पोटे असता, रात्री झोपलेला असता, त्यावेळेला पित्ताशय फक्त पित्त स्टोअर करतं, पित्ताशय निर्माण करत नाही. ज्यावेळेला पित्ताशयाचे काय आजार होतात, इन्फेक्शन होतात, टायफॉइड होतो, त्यावेळेला पित्ताशयात खडे निर्माण होतात. एकदा खडे निर्माण झालं की सहसा पित्ताशय काम काही करत नाही. त्याला ट्रीटमेंट काय, याची लक्षणं काय? प्रथम पोटात गॅस होणं, पोट फुगणं, आंबट पाणी तोंडात येणं, उजवीकडे पोटात दुखणं किंवा पाठीत दुखणं ही पित्ताशयाच्या खड्याची लक्षणं. निदान पद्धती म्हणजे सोनोग्राफी ही सर्वात कॉमन आहे. क्वचित MRI पण करायला लागतो. पित्ताशयाचं ऑपरेशन का करावं? ज्यावेळेला पित्ताशयातले बारीक बारीक खडे सटकून खाली नळीत येतात, तेव्हा यकृतात निर्माण झालेलं पित्त आतड्यात जात नाही आणि रुग्णाला कावीळ होते. क्वचित खालच्या बाजूला स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियासला सूज आल्यामुळे पॅन्क्रियाटायटिस नावाचा घातक आजारही रुग्णाला होऊ शकतो. यामुळे ज्यावेळेला तुम्हाला पित्ताशयात खडे असतील आणि तुम्हाला ह्याची लक्षणं असतील, त्यावेळेला दुर्बीणनी बिन टाकायचं ऑपरेशन करणं अनिवार्य आहे. दुर्बीणचे ऑपरेशन सुद्धा दोन पद्धतीचे असतात. पूर्वी आम्ही ह्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणायचो. आता सहसा रोबोटिक सर्जरीनी हे ऑपरेशन केलं जातं. पेन कमी असतं, रक्तस्राव कमी असतो. सहसा रुग्ण 24 तासात घरी जातो आणि 3 ते 4 दिवसात त्याला कामाला जाता येतं. दुसऱ्या दिवशी मुख्य व्यवस्थित आंघोळ करता येते, कारण बाहेरून टाके नसतात. गैरसमजूत असते की पित्ताशयाचं ऑपरेशन केलं की आयुष्यभर मटण, मच्छी किंवा तिखट खाता येत नाही. हे अजिबात चुकीचं आहे. मी आजपर्यंत साधारण 10,000 पित्ताशयाची ऑपरेशन केली आहेत आणि दरवर्षी आम्ही 100 ते 125 पित्ताशयाची ऑपरेशन करतो. 8 दिवसांनी रुग्णाला काही पथ्य नसतं. तेल, मसाला, तिखट, नॉनव्हेज काही तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला पित्ताशयात खडे असतील किंवा तुम्ही लक्षणं असतील तर जवळच्या सर्जनकडे जाऊन त्याची डायग्नोसिस करून घ्या, निदान करून घ्या आणि रोबोटिक पद्धतीने पित्ताशयाचं ऑपरेशन करून घ्या. धन्यवाद.